कारण त्यांच्या अंगावरचं जे दही सांडत होतं त्या संपूर्ण भरून जात होत्या आणि जमिनीवर दह्याचा लोट वाहत होता. त्या जमिनीवरचे जीव जंतू खाण्याकरता भगवान श्रीकृष्णाने त्या लीला केल्या. त्या गोपी यमुनेमध्ये आंघोळ करण्याकरता जायच्या. त्यांच्या वस्त्राला त्यांच्या शरीराला जे लागलेलं दही होतं त्यातल्या त्या मासोळ्या आणि त्या नदीतले जीवजंतू खायचे. त्याच्याकरता भगवंतांनी ह्या लीला केल्या होत्या. विनाकारण त्यांनी गाडगे मडके फोडले नाही. बरं लक्ष ठेवता, हे गोपाल काल्याच्या दिवशी सांगितले होते. कैबुवा हे सांगतच नाही. कृष्णानं अशा लीला केल्या, कृष्णानं खांद्यावर हात ठेवला, कृष्णानं साड्या तोडायला पोल्या. अरे हे सांगता म्हणून तर लोक विटंबना करून राहिले तुमच्या कृष्णाची. कृष्ण क्रांतिकारी सांगा ना. अरे यांना काय सांगता तुम्ही? कृष्ण क्रांतिकारी सांगा. 16,108 बायका केल्या होत्या. अहो या समाजात त्या भौमासुराने त्यांना केलं होतं, महाभारताचं युद्ध केलं, धर्मावर अधर्मावर विजय प्राप्त केला हे सांगितलं, कंसाचा नाश केला हे सांगितलं पाहिजे. शुकदेवजी महाराज या ठिकाणी पुढे वर्णन करतात. गोपींचं प्रेम आता भगवान श्रीकृष्णावर जडलेलं आहे. एक सुखिया नावाची एक गवळण होती. ती डोक्यावर ज्वारी विकायला घेऊन गेली आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या द्वारामध्ये गेलेली आहे. यशोदेच्या घरी गेली. मला कृष्णाचं दर्शन व्हावं हीच तेवढी तिची इच्छा होती. परंतु ज्यावेळेस ती त्याला कृष्णाला म्हणायला लागली, कृष्णाचं दर्शन झालं आणि ज्वारीचा विषय आला, त्यावेळेस म्हणायला लागली मी फळं देतो, तुम्ही मला ज्वारी द्या. भगवान दिला. आणि अजून चौथा अर्थ मी तुम्हाला सांगतो. गो म्हणजे ज्ञान आणि भक्ती. ज्ञान आणि भक्ती वाढवणारी लीला म्हणजे गोवर्धनीला. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक दिवस नंद बाबा जरा धावपळीमध्ये कृष्णाला दिसले आणि पुढे पाणी गावात पडते. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये लिहिला, वृक्ष वेली आम्हा सोयरे. वृक्ष वल्ली आम्हा छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो नन्नो सो प्यारो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो नन्नो सो प्यारो सो मेरो मदन गोपाल. प्यारो सो मेरो गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटे गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो प्यारो सो मेरो कृष्ण मधात उभा करा, बाकीच्यांना कोण फिरवा. छोटो सो मेरो मदन गोपाल.
असे भयंकर काळे काळे भाग विजांचा कडकडाट झाला सुसाट्याचा वारा सुटला धो 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 पाणी पडायला कृष्ण पळायला लागले येड्या वाकड्या पेन्या श्रीरामा पळायला लागले गाई गोरे पळायला लागले अरे कृष्ण अरे तू म्हटल्यामुळे आपण गोवर्धनाची पूजा करण्याला भयंकर क्रोधाबाद झालेला आहे कदम पाणी पडत आहे काही क्षणामध्ये गोवर्धनाचं भूत त्यांना नव्हतं झालं भगवंत म्हणायला लागले म्हणे मित्रांनो चिंता करू नका हा गोवर्धन माझ्या स्वप्नामध्ये आला होता आणि सांगितलं की मी हलका होईल आणि कृष्णा वाट कशाची पाहत तरी उचललं मग भगवान श्रीकृष्णाने हात घातला गोवर्धनाच्या खाली आणि भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनाला अलगात उचललं जणू काही फुलासारखा गोवर्धन हलका झाला होता तो गोवर्धन कडकडाट होत आहे सुसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि एक दिवस झाला आणि सारी गोकुळची दबायला लागली अरे 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 कृष्णा आम्ही दबताय रे आधार घ्यावाच तर भगवंताचा घ्यावा शब्दजी महाराज सांगतात मग भगवंताने करमणी लावली गोवर्धनाला अलगत भगवंत करतात ना ते फक्त आणि फक्त भक्तांना झालेला अहंकार नष्ट करण्याकरता लीला करत असतात मग ब्रह्मदेवालाही अहंकार झाला होता त्यांचाही सुद्धा अहंकार नष्ट केला त्या गोपींचा अहंकार झाला होता त्या गोपींचाही अहंकार नष्ट केला इंद्राला अहंकार झाला इंद्राचा अहंकार नष्ट केला अशा प्रकारे हा 7 दिवसाचा प्रसंग या ठिकाणी शुकदेवजी महाराजांनी वर्णन केला 7व्या दिवशी गोवर्धन लीला भगवंताने केली एकदा भजन करू आपण भगवंताचा